श्रीराम. क्रमयोग बघतोय. 54 18 अध्याय. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. आता तो ब्रह्म व्हायला योग्य झालेला आहे. पुढं काय होतं? ब्रह्मभूता प्रसन्नात्मा, प्रसन्न झालेला आहे. मग न शोचती न कांक्षती, न कांक्षती म्हणून न शोचती, काही इच्छाच करत नाही. त्यामुळे मिळाले नाही तर शोक वाटत नाही. आणि काय होतं? समसर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्राच्या ठिकाणी समत्व भाव आलेला आहे. एकच आत्मा सगळ्या ठिकाणी भरून आहे असा भाव झालाय. असा जेव्हा झाला त्याला मदभक्ती लभते पराम, त्याला परमभक्ती प्राप्त होते. पराभक्ती, ज्ञानोत्तर भक्ती केव्हा प्राप्त होते? ही लक्षणं त्याच्यात आली आहेत का बघा. ही जर आली असतील तर मग त्याला ते प्राप्त होतं. लक्षण पहिली बघाय तर पहा, ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषोत्तम मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. म्हणजे ब्रह्मभावाची योग्यता प्राप्त झाल्यानंतर देखील आत्मबोध प्रसन्नता, आत्मबोध प्रसन्नता याचा अर्थ आत्म्याचा बोध झाला, स्वरूपाचा बोध झाला. त्यामुळे येणारी जी प्रसन्नता, अखंड प्रसन्नता, संतांच्याकडे कसे अखंड प्रसन्न, कधी दुर्मुखलेले, खिन्न, चिडलेले वगैरे असे नाही. तर ब्रह्मभाव योग्यता आल्यानंतर आत्मबोधता प्रसन्नताच्या पदावर यायला पुन्हा काही काळ जावा लागतो. एकदम होत नाही. परीक्षेला बसला तरी रिझल्ट लागायला अजून अवकाश आहे, मधला काही काळ झाला. इथं बघा आता काय होतं, त्यांनी उदाहरण सांगितलं. जेणे निपजे रस सोय तो तापूही जाई जाय तै ते का होय प्रसन्न जायसी. पदार्थ शिजवलाय, छान झालेला आहे सगळा, पण तो खायचा असेल तर थोडा तो त्याचा ताप कमी झाला पाहिजे ना, त्याशिवाय तो खाता होत नाही. मग तो बेताचा त्याचा ताप कमी झाला की तो जसा प्रसन्न होतो. किंवा आणखी उदाहरण, तैसा भरतिया लग बघा शरद काळी सांडीजे गंगा का गीत राहता उपांगा ओह टुपडे. जी गंगा ह्याला जायला निघाली होती ती पावसाळ्यामध्ये जोरात, नंतर मग थोडी शांत होते पुढे. किंवा गाणं संपलं किंवा बाकीची जी उपांग आहे ती शांत होतात, ती वाजत राहत नाहीत पाठीमागनं काही, तर झालं काम त्याचं. बघा, तैसा त्याप्रमाणे आत्मबोधी उद्यमू, आत्मबोध करून घ्यायचा आहे, त्याचा जो उद्यम चालला होता, धडपड चालली होती, करिता होय जो श्रमू, आत्मदर्शन होण्यासाठी जे काही श्रम पडले होते तोही जेथे समूह होऊन जाय. ते श्रम देखील आता शांत व्हायला लागले. आता गडबड संपली. आत्मबोध प्रशस्ती हे तियेदशीची ख्याती ते भोगी तसे महामती योग्य तो गा. आणि मग आत्मबोधामुळे येणारी जी शांती आहे, जो आनंद आहे, प्रसन्नता आहे, ही जी एक दशा आहे, ही एक स्थिती आहे, ती स्थिती हा जो पुरुष आहे त्याला ती प्राप्त होते. तेव्हा अशी स्थिती झाल्यानंतर आपण मी बघितलं एक ओवी सांगितली की हे झाल्यानंतर, ते झाल्यानंतर असं सांगितलंय. हे का ते जमलं तर बघूया असं नाही येते. हे पहिलं झालं तेव्हा, म्हणजे हे झाल्यानंतर आत्मत्वे शोचावे का काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते जया. आता आणखी काही करायचं आहे म्हणून त्याच्याबद्दल काही दुःख आहे, शोक आहे असं काही आहे, किंवा काही मिळवायचं आहे, पावावया काही मिळवायचं आहे म्हणून प्रयत्न आहे. आता जे मिळवायचं होतं ते मिळालं, जे जायचं होतं ते झालं, जिथं पोचायचं होतं तिथं पोचला, हे सगळं संपलं. जसं उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हरवी येते दीप्ती अंगिका जेवी. सूर्य उगवला, जे सगळी नक्षत्र वगैरे जे आहेत संपली. सूर्य उगवल्यावर जी काही दिसत होती रात्री, सूर्य नसतानाच दिसतात ती, सूर्य उगवल्यावरती हरपली सगळे. तेवी उठती या आत्मप्रथा. बघा आता काय सांगताय, आत्मप्रथा उठल्यावर म्हणजे आत्मदर्शन झाल्यानंतर हे भूतभेद व्यवस्था, ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करताना भूतभेद ठेवलाय. प्रत्येकाचे चेहरे वेगळे, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, असं वेगळे वेगळे दिसताना एकच सारखा दिसला असता तो ओळखायचं कसं आपला कोण आणि दुसऱ्याचं कोण. ते वेगळे वेगळे ठेवले ते बरोबर आहे त्यांनी, पण ही जी व्यवस्था आहे ती मोडीत पार्था वास पाहतो. आता ह्याची दृष्टी अशी झाली आहे की वरून जे देणारा प्रकृतीगत भेद आहे हा मोडत चालला त्याचा.
म्हणजे प्रत्येकाकडे बघताना प्रकृती बघतच नाही तो, प्रत्येकाकडे बघताना दृष्टी आत्म्याकडे जाते. बघ कल्पना करूया आपण काय होतं ते. मग त्याने उदाहरण म्हटलंय, पाट कशी पुसली जाते ती, पाटीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे. पाटीवरची अक्षरेची सहज पुसावी तैसी हारपती भेदांतरे तयाची दृष्टी. इतक्या सहजपणाने तो जो भेद आहे पाटीवरची अक्षर पुसली, भेद संपला. पेटी कशी कोरी राहिली का नाही पाठीमागं स्वच्छ, तसे प्रकृती संपली, एकच परमात्मा राहिला. एकाच ओळीत पाठीवरची अक्षरं संपली. बघा, तैसेनी अन्यथा ज्ञाने जिने घेपती जागर स्वप्ने तिये दोन्ही केली लीन अव्यक्ता माझी. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञान, अन्यथा ज्ञान म्हणजे काय, यथार्थ ज्ञान नाही आहे. यथार्थ ज्ञान म्हणजे सत्य काय आहे, यथार्थ ज्ञान काय आहे, एक परमात्मा आहे. अन्यथा ज्ञान काय आहे, जागृती आणि स्वप्न ह्याच्यामध्ये काय काय जे दिसत असतं, सुषुप्तीमध्ये काही दिसतच नाही, त्यामुळे तिचा विचार करायचा नाही. पण जागृतीमध्ये जे दिसतं आणि स्वप्नामध्ये जे दिसतं, ह्या दोन्ही येतात येणारे अनुभव अव्यक्तामध्ये लीन करून टाकले. अव्यक्तात लीन झाले. मग तेही अव्यक्त बघा ना, आता जागृती स्वप्नातले जे अनुभव आहेत, या जो काही व्यवहार आहे तो अव्यक्तात लीन केला. आणि ते अव्यक्त देखील बोध वाढता झिजत, बोध वाढायला लागला. काय बोध वाढायला लागला, एक परमात्मा लक्षात यायला लागलं सारखं. ते वाढायला लागल्यानंतर हा बोध आहे, वाढायला लागल्यानंतर अव्यक्त झिजत पुरला बोधी समस्त बुडवून जाय. आणि बोध जेव्हा होतो ते अव्यक्त देखील त्या बोधामध्ये बुडून गेलं. कुठं जायचं आपल्याला, काय करायचं ते बघून ठेवा. आता दुसरं ते भेद दिसत नाही, ते दिसत नाहीत, काही दिसत नाही. जैसी आता कसं होतं हे, वाढत झिजत झिजत, एकदम नाही. काल मी रात्री झोपलो ना, एकदम मला दृष्टांत झाला, आत्मदर्शन असलं नाही येते, झिजत झिजत. बघा, जैशी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी, तसं जेवायला बसलो असलो, जेवायला बसल्यावर 5 मिनिटात पोट भरलं असं होत नाही काही. जसा जसा आपण घास खातो तसं तसं हळूहळू भूक कमी कमी होत जाते. मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. भोजन झालं, तृप्त झालं. आता तृप्त झाल्यानंतर आता खाता का काय आमरस आहे हो, अहो खा थोडासा, नाही आता तृप्त झाला तर संपलं. तसं बोध होईपर्यंत हे अव्यक्त झिजत झिजत जातं आणि बोध पूर्ण झाला, अव्यक्त संपलं. नाना चालीच्या वाडी राट होत जाय थोडी, मग हाताला ठाई बुडी निघोनी निमे का जागृती जेव्हा जाते. सगळी उदाहरण दिले. जशी जागृती हळूहळू यायला लागते तेव्हा तेव्हा निद्रा कमी व्हायला लागते. मग जागी न लिया, मग जागा झाला की स्वरूपाने बाकी काहीच राहत नाही, तोच राहतो फक्त. तसं आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाडी खुंटे. चंद्र जरसा वाढत वाढत पौर्णिमेचा आला, आता वाढत नाही. मग आता शुक्ल पक्षामध्ये जी वाढ होती ना, तो शुक्ल पक्ष आटला आता, कारण झाली वाढ पूर्ण. तैसा बोध्य जात गिळतू. बोध्य काय आहे, नाना गोष्टी बोध्य आहेत आपल्याला. हे जाणून घ्यायचं, ते जाणून घ्यायचं, ते जाणून घ्यायचं. याला सगळं संपलं, आता जाणायचं काय. त्याच्या लक्षात आलं एकच परमात्मा नटून आहे, आता जाणायचं काय. सगळं बोध्य जात जेवढं आहे तेवढे गिळून टाकलं. बोधू बोधे ये मजा तू मिसळला, तेथं साध्यन तू अबोधू गेला. बोध्य जात संपल्यावर अबोध जो होता तोही गेला, कारण जाणायचंच नाही आहे काय आता. असं झालं ते. जसं त्याला उदाहरण त्याने दिलं पहा. कल्पांताची ये वेळी नदी सिंधूचे पेंडवळे मोडूनी भरले जळे आभ्रम जायचे. कल्पांतांच्या वेळेला सगळीकडे पाणीच पाणी झालं. ते नेहमी उदाहरण देतात ते. तर त्याच्या वेळेला मग हे काय आहे, सागर आहे, नदी आहे, काही नाही, सगळं पाणीच झालं पुढं. किंवा घटमठ गेल्यानंतर आकाशच पाठीमागे राहतं. काष्टाने काष्ट जळलं की दोन्ही काष्ट जातात, मागं वन्नी शिल्लक राहतो. घटमठ बाजूला झालं, फक्त आकाश मागं राहतं. त्याप्रमाणे त्यांनी म्हटलंय, तैसा मी एक वाचुनी काही तया तयाही सकट नाही. तसा मी एकच, त्याच्या सकट म्हणजे जो हा जाणणार आहे ना, तोही त्याच्यात. म्हणजे मी ते जाणलं असं म्हणायला वेगळा राहिला नाही. माझ्याही सकट, विश्वाही सकट
एकच एक आहे, हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. ही चौथी भक्ती तेव्हा त्याला मिळते. हे सगळं झाल्यानंतर या स्थितीत जेव्हा येतो तेव्हा त्याला चौथी भक्ती म्हटलं. आर्त जिज्ञासू अर्थार्थी या तिन्ही भक्ती द्वैतातल्या आहेत. अर्थ आहे, भरते, आणि चौथ्या भक्तीमध्ये एकच होऊन गेलेलं आहे. आता तिथं दोन काही राहिलेलंच नाहीये. ऐकून ठेवा काय कुठपर्यंत जायचं आहे ते. हे बघ पुढे म्हटलं, एर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जे पंथी ते तिन्ही पावोनी चौथी मणिपता आहे. एरवी तिजी ना चौथी, पहिली ना सरथी, आणि खरं सांगायचं ना हे माझी सहज स्थिती भक्ती नावं. हे जे त्याचं एकरूप होणं आहे ना, ही माझी सहज स्थिती आहे. ह्यालाच भक्ती म्हणायचं. भक्ती म्हणून इकडं जा तिकडं जा, तिरुपतीला जा, कन्याकुमारीला जा, आणखी कुठं कुठं जा, असं कुठं जायचं नाही आहे. तो मी मिळून गेलो ना, ही जी अवस्था हीच भक्ती, ही चौथी भक्ती आहे. पहा, नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दावुनी सर्वही सर्वी भजोनी बुजावी तसे. जो महत्वाची ओवी स्वामी नेहमी म्हणायचे, मला काही कळत नाही नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दावुनी. मला काही कळत नाही म्हणून जो काही तो सांगत असतो, तर त्यांना तसं म्हणायचं आहे की मला काही कळत नाही किंवा मला काही कळतं, हे दोन्ही त्याच्याच प्रकाशानं प्रकाशित होतं. कळलं कुणाला? मला काही कळत नाही. कुणाला कळलं? त्यालाच. मला सगळं कळतं. कुणाला कळलं? त्यालाच. त्याच्याच प्रकाशात कळणं आणि न कळणं होत असतं. एकच प्रकाश आहे. जो जेथ जैसे पाव बैसे तया तेथ तैसेची हसे, हे उजेड्या का दिसे अखंडे जेणे. तो जिथं जसा असेल, जसं पाहायला बसेल तिथं तेच त्याला दिसतं. दुसरं आता दिसत नाही. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. विश्व दिसलं नाही दिसलं कुणाला कळलं? त्या एकाच प्रकाशात सगळं कळतं. ऐसा हा सहज माझा प्रकाश जो गभिध्वजा तो भक्ती या ओजा. ही माझी सहज स्थिती, हा माझा सहज प्रकाश, हे जे शब्द आहे ना, ही ती भक्तीच आहे. म्हणून या आरताच्या ठाई आरती होऊन अपेक्षणे जिज्ञासू पुढे विरेशा हेच होईन जिज्ञासा. आता एवम घेऊन अज्ञानाते माझी भक्ती जे वर्ते ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य करूनी. म्हणजे एरवीच्या ज्या भक्ती आहे त्या अज्ञानामुळे मीच जो द्रष्टा आहे त्याला दृश्य करून दाखवलं जातं. म्हणजे एकच मी असताना अज्ञानामुळे दोन झाल्यासारखं अज्ञानी दृष्टीला दिसतं. जसं आरशात आपण पाहावं ना, आरशात प्रतिबिंब पाहिलं, वास्तव मीच आहे त्याच्यामध्ये, पण दोन झाल्यासारखं वाटतं. गंमत पाहण्याजोगी असं, एखादं कुत्रं जर आरशासमोर उभं राहिलं तर भुंकायला लागतं, पण त्याला असं वाटतंय दुसरं कुत्रं आलंय इथं. माणसाचं तसंच होतं ते की दुसरं जे दिसतं ते वास्तविक मीच आहे ते, पण हा बोध जवळ होत नाही तर दोघं एकमेकासमोर भुंकतच असतात. हा बघून घेईन म्हणतो, तो बघा तुझं चालणार नाही म्हणतो, वास्तविक मीच आहे दोन्ही ठिकाणी. अज्ञानामुळे दोन झालंय असं वाटतं, पण दोघ मंडळी एकमेकात संघर्ष करत असतात. ज्ञानी पुरुष असेल तो म्हणाय, अरे ह्या हाताने ह्या हाताशी भांडायचं का, दोन्ही तूच आहेस तू. हे जे असणं, हे जे ज्ञान आहे ते बघा तुम्ही. आता एवम घेऊन अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी. येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके तरी दुजेपण हे लटिके. आरशामुळे दोन दिसतंय तुम्हाला, तसं अज्ञानामुळे आपल्याला वेगळं दिसतं. दिठी चंद्रची ये साचे परी येतुले हे तिमिराचे एकच असे तयाचे तैसा सर्वत्र मीची मिया. सर्व ठिकाणी मीच एक आहे. घेपत असे भक्ती या परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशे. अज्ञानामुळे हे दृश्य आहे आणि हा द्रष्टा आहे असं त्याला वाटत असतं. वस्तुता दोन्हीकडे एकच आहे. हे अज्ञान आता फिटले किंवा हे सगळं केल्यानंतर. आता तो सांगतो अज्ञान आता फिटले, माझे द्रष्टत्व मज भेटले. मी जो द्रष्टा होतो तो दृश्य संपल्यावर लक्षात आलं की द्रष्टा नाहीच आहे, मग मीच मला माझ्या ठिकाणी भेटतो. आणि तेच करायचं आहे आपल्याला. मीच मला भेटायचं आहे, म्हणजे जाणून घ्यायचं आहे की मीच एक आहे, भेटतो. निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जायचे.
जे पाण्यात प्रतिबिंब दिसत होतं ते पाणी आटल्यावर प्रतिबिंब कुठं गेलं, ते बिंबातच आहे. पाण्यामुळे प्रतिबिंब दिसत होतं, तसं अज्ञानामुळे दोन दिसत होते. अज्ञान गेल्यावर लक्षात आलं एकच आहे. हे जेव्हाही असे किडाळ, तेव्हाही त्याचं उदाहरण दिलेलं आहे की सोन्यामध्ये किडाळ घातलं, हे असलं कीड गेली की फर सोनच राहतं. तैसा मीच ज्ञानद्वारे दिसे, मीच दिसतो परी हस्तांतरे, मग द्रष्टुत्व ते सरे मियाची मी लाभे. माझ्यावर जे द्रष्टुत्व मी घेतलं होतं ते दृश्य नसल्यामुळे मीच मला सापडलो, मी मला लाभलो. जे साधनेचं शेवट कुठे येतो ते बघा, मीच मला लाभलो. म्हणून दृश्यपथा अति तू, दृश्याच्या पलीकडचा माझा पार्था भक्तियोगू चौथा म्हणता लागा. त्याला मी चौथी भक्ती असं म्हटलेलं आहे, पराभक्ती म्हटलेलं आहे. ह्या ठिकाणी तो येऊन पोचतो. आता ह्याच्यानंतर पुढचं जे आहे त्याचा सगळा घेता आला तर बघू, नाही तर झाला तर पुन्हा बघू. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. म्हणजे आता इथपर्यंत काय झालं, तो एकरूप होऊन गेला. आता या शेवटच्या श्लोकामध्ये तो एकरूप झाल्यानंतर असा ज्ञानी भक्त कसा राहतो, त्याची स्थिती काय, त्याची लक्षणं काय, तो जगात कसा वागतो, कसा बोलतो, काय करतो, काही करतो का करतच नाही, हे सगळे जे आहे ह्या श्लोकावरच्या विवरणात आहे. ह्याच्यावर जवळजवळ 101 ओव्या आहेत, पण आपण आज थोडासा बघू त्याच्यातल्या. पहिला गोष्ट काय, भक्त्या माम अभिजानाते. मला जर जाणायचं असेल ना तर भक्तीनंच मला जाणता येतं. भक्त्या माम अभिजानाती यावान, मी कसा आहे, केवढा आहे, हे जर जाणायचं असेल तर भक्तीनं जाणला जातो. आणि मग मला तत्वता जाणल्यानंतर तो माझ्यातच प्रवेश करतो, माझ्याशीच एकरूप होतो. ज्याच्याशी एकरूप व्हायचं आहे त्याचं स्वरूप जाणलं पाहिजे ना. आपल्याला परमात्म्याशी एकरूप व्हायचं तर परमात्म्याचं स्वरूप जाणलं पाहिजे. तो कुठं आहे, कसा आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं म्हणजे काय, हे सगळं कळल्यानंतर तो त्याच्याशी एकरूप होतो. विशते तदनंतरम. बघा आता या ज्ञान भक्ती सहज, नुसती भक्ती म्हटली नाही, हे ज्ञान भक्ती, जे ज्ञान झाल्यानंतर ही होणारी भक्ती आहे. भक्तू एकवटला मज, तो माझ्याशी एकरूप झाला. मीच केवळ हे तुझं श्रुतही आहे. तो माझ्याशी एकवटला म्हणजे तो मीच झालेला आहे. जे उभविन्या भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपितव्या सप्तमाध्यायी. 7व्या अध्यायात मी सांगितलं 4 प्रकारच्या भक्तामध्ये ज्ञानी जो आहे तो आत्मा माझा. अरे ज्ञानी म्हणजे वेगळा नाही, मी तोच तो. शब्द वापरला भक्त म्हणून ना, तरी तो माझ्यापेक्षा वेगळा नाही आहे काही, तो आणि मी एकच आहोत. आणि म्हणून असे जे ज्ञानी भक्त म्हणजे संत असतात ते म्हणजेच भगवंत. पण ते संत असायला पाहिजेत मात्र. सोकॉल्ड संत उपयोगी नाही. ते जर संत असतील तर ते भगवंतच झालेले असतात. तो भगवंत समोर दिसत नाही म्हणून संतांच्या रूपाने भगवंतच आपल्या समोर दृश्य होतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. बघा, हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. ही पूर्वीच मी तुला सांगितले. आता ह्याला काय म्हणतात, ज्ञानी येते स्वसंवित्ती. ज्ञानी ह्याला म्हणतात स्वसंवित्ती. आपलं ज्ञान मला झालेलं आहे त्याला स्वसंवित्ती शब्द वापरतात. शैव म्हणती शक्ती, शैव त्याला शक्ती म्हणतात. आता शक्ती ही शिवापेक्षा वेगळी नाही आहे काही. शांत राहिला की शिव, कार्यान्वित झाला की शक्ती. मग शक्तीला शिवापासून वेगळं काढता येत नाही, प्रकृतीला पुरुषापासून वेगळं काढता येतं, पण तू शिवशक्तीला वेगळं काढता येत नाही. म्हणून त्याला शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुले म्हणू, पण आम्ही मात्र त्याला परमभक्ती असं म्हणतो. हे मज मिळत ये वेळे तया क्रमयोगी या फळे, मग समस्त ही निखिळे मियाची भरे. हे जेव्हा मला मिळतात, कुणाला मिळतात, कर्मयोगी या. आत्तापर्यंत जो सांगितला त्या क्रमाने वाटचाल करणारा जो आहे त्या वाटचालीचा परिणाम काय होतो ते मला येऊन मिळतात. मग समस्त ही निखिळे मियाची भरे. असं झाल्यानंतर मग सर्वच्या सर्व मीच भरून आहे असं त्याच्या लक्षात येतं. कारण जिथं तो येऊन पोचतो हे सगळं त्यांनी पुसत 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 आलेलं आहे ना. जे दिसत होतं ते, जो भ्रम होता, जो भास होता,
तो सगळा पुसत पुसत आलेला आहे आणि मागं वळून पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं नव्हतंच, मुळे मीच तर भरून आहे सगळीकडे, असा त्याला झाला. तेथ वैराग्य विवेकेशी आटे. आता इथं पोचल्यानंतर ते वैराग्याचं काय करायचं, विवेकाचं काय करायचं, आटलं, काम झालं त्याचं. आटे बंद मोक्षेशी. आता तुम्ही ते बंद म्हणता, मोक्ष म्हणता, अहो बंदच नव्हता तो मोक्ष कुठला आलाय? त्यामुळे ती जी कल्पना होती बंद बद्ध आहे, आता मोक्ष आहे, संपलं. वृत्ती ती आवृत्तीशी बुडवणी जाय. आता कुठली वृत्ती कुठं उठायची, तिची आवृत्ती पुन्हा पुन्हा काय व्हायची, आता काही होण्याजोगं राहिलेलं नाही. एकच एक भरून राहिलेलं आहे. कल्पना करूया आपण. घेऊन आईलपणा ते परत वाहर पाहिजे ते गिळून चारी भूते आकाश जैसे. जसं एक एक भूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, एक एक एकेकात लीन होतं. पृथ्वी आपात, आप तेजात, तेज वायू आणि वायू आकाशात. ही चारी भूत घेऊन जसं आकाश पाठीमागं राहतं फक्त, हा तयापरी थडथांद साध्य साधनातीत शुद्ध ते मी होऊन एकवद भोगितो मातो. तसं साध्य साधन ह्याच्या पलीकडचं जे स्थिती आहे, अलीकडचं पलीकडचं, ते तो भक्त मीच होतो आणि माझा भोग घेतो. बघा, तो तर वेगळेपणाची वस्तू ही मी त्याचा भोग घेतो असं राहिलेलं नाही. तो मीच होतो आणि माझा भोग घेतो. घडवणी सिंधूच्या अंगा सिंधूवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी. जो आता भोग कसा असतो त्याने सांगितलंय की सिंधूवर जे सागरावर गंगा जशी मिळून जाते आणि तो आनंद लुटते एकरूपतेचा, तसा हा आनंद लुटत असतो. मीच होतो. जे हळूहळू असं बघा, भगवंताचंच ऐश्वर त्याला प्राप्त होतं. ऐश्वर म्हणजे ते सिंहासन रत्नखर्च नव्हे. ऐश्वर याचा अर्थ तो ज्या पातळीवर असतो तोच ह्या भक्ताची स्थिती होते. भगवंतच होतो तो. का आरिसा एवढे आरसा दाखवला म्हणजे काय होतं, पण दर्पणून नेली या तो मुखबोधवी गेलिया देखील पण एकलिया आस्वादी. आरशा पुढे आरसा ठेवला आणि नंतर आरसा काढला म्हणजे मुख्य बोध जातो आणि तो जसा स्वतः आपल्या ठिकाणी एकटाच राहतो. मग दिसत होतं ते आरशामुळे. किंवा आणखी उदाहरण दिलंय, चैल या स्वप्न नाश आहे. जागा झाला स्वप्न संपलं, आपणच एकटं राहतो. अहो स्वप्नात ते असं गेलो होतं, आम्ही हिमालयात गेलो होतो वगैरे. अहो हिमालय वगैरे कुठं नाही, तुम्ही तुमच्या काठवरच आहात. ते स्वप्नात वाटलं तुम्हाला, जे वाटलं तसं होतं ते. जे दुजे निमिण जैसे भोग जे का, आपलंच आपण दुसऱ्याशिवाय जसा भोग घेतो तोची झाली या भोगू तयाचा न घडे हा भाव जयाचा तीही बोले केवी बोलाचा उच्चार उकेचे. इथं आता या म्हणतात ते की काहींचं म्हणणं असं आहे बरं का, की दोन ह्याच्यामध्ये भोग शक्य आहे. एक व्यक्ती आहे, एक वस्तू आहे, दोन व्यक्ती म्हणा, दोन विषय म्हणा, भोग घेणे शक्य आहे. पण एकरूप झाल्यानंतर भोग कसा घडेल असं कोणी म्हणतात. आता ते उपरोधिक आहे त्या पुढच्या वेळा. तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी. त्यांच्या गावाला बहुतेक दिव्याने सूर्याला प्रकाश दिला असावा असं त्यांच्या गावाला असावा. की व्योमा लागी मांडवी उभिली त्यांनी, किंवा आकाशाला मांडव घालायचा त्यांनी प्रयत्न केला असावा. आकाश आहे ना, त्याला मांडव घालूया असा. किंवा राजन्य तो नव्हता अंगी रावो राय पण, किंवा राजा झाल्याशिवाय राजे पण काय आहे त्याला काय कळणार आहे. ह्याचा सगळ्याचा अर्थ आहे त्यांना की तुम्ही तो अनुभवा. अनुभव घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. तुम्ही भक्त व्हा, मग जो काय भोगण्याचा आनंद आहे हे तुम्हाला कळेल. हे झाल्याशिवाय कळणार कसं तुम्हाला. आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे पुढे. म्हणून मी होणे नाही तया मी जे आहे. आता व्हायचं नाहीये काही, तुम्हीच आहे. पहिल्यांदा त्याला वाटत होतं मी वेगळा आहे, आता त्याच्याशी मिळून जायचं आहे. पण आता मी व्हायचं राहिलं नाहीये. मीच आहे. किंवा मग भजेले काही बोलो किर या लागी तो क्रमयोगी मी झालाची माते भोगी. तो क्रमयोगी मीच होतो आणि मग माझा भोग घेतो. त्याला उदाहरण त्यांनी दिलंय, तारुण्य का तरुणांगी जियापरी. तरुणी आहे, तिला तारुण्य कसं म्हणून काय सांगणार, त्याचा आनंद ती घेत असते, वर्णन नाही करता येत. ते इतरांना काय कळणार.
म्हणजे ते जसं त्या भूमिकेत गेल्याशिवाय तुम्हाला सांगता येणार नाही, त्याप्रमाणे तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभाव सर्वत विलेसे बिंबी नाना अवकाश लंबी लुंट तू जैसा तैसा रूप होऊनी माझे माते क्रियाविण तो भजे. आता ही बघा कशी भजनाला येते. आता तो मीच झालेला आहे आणि भजनाची कुठली क्रिया करत नाही. आता तो कोणतीही क्रिया न करता त्याचं माझं भजन. भजन म्हणजे समरस होणं. भजन म्हणजे ते काय टाळ मृदून घेऊन भजायचं नाही का. हे भजन म्हणजे एकरूप होणं. आता तो एकरूप झाल्यानंतर वेगळी क्रिया काय करणार. आता तैसा म्हणतो अलंकारू का सहजे सोने. आता अलंकार आणि सोनी, सोनं काय फरक आहे त्याच्यामध्ये. आकार आला म्हणून अलंकार म्हणतो, नाही तर सोनच आहे. चंदनाची दुर्ती कशी आहे तसं तैसी क्रिया किरणस आहे तरी अद्वैती भक्ती आहे. तसं या भक्तीमध्ये त्याला क्रिया सहन होत नाही. काही करायचं असं असत नाही. कुणी कुणासाठी करायचं आहे तोच तर आहे. हे अनुभवाच्या जोगे नव्हे बोलायचे. स्पष्ट सांगितलंय अनुभवायचं आहे. तेव्हा पूर्व संस्कार छंदे तो काही तो अनुवादे तेने आळविलेने ओ दे बोलता मेची. आता हा जो सगळी एवढी वाटचाल करून आलेला आहे त्याच्या पूर्व संस्कारानुसार आता असा जो आलाय त्याचे संस्कार चांगलेच असले पाहिजे, त्याशिवाय तो आपलासा वेड्यावाकड्या संस्काराचा इथपर्यंत पोचणारच नाही. मग त्याप्रमाणे तो जो काही अनुवाद आहे म्हणजे बोलेल किंवा तो जे बोलणं म्हणजे मला आळवणं असतं, मीच त्याला ओ देतो. आपण मारे हाका मारतोय भगवंताला, कुठं ओ देतात नाही देत. कारण इथं एकच झालेलं असल्यामुळे बोलवता मीची. मग बोलतया बोलताची भेटे तेथे बोलले हे न गटे ते मौन तो न गोटेच तमी तो वाजे. आता बोलणाराही तोच आहे, बोलल्या ज्याच्याशी बोलायचं तोही तोच आहे. त्यामुळे हे जे बोलणं म्हणतो हे मौनच आहे. आपण आपल्याशी बोलत नसतो का. लोकांना वर दिसताना दिसतं मौनात आहेत हे म्हणून. मौनात कसले आत बोलतायत, आपणच आपल्याशी बोलतायत. तसं ह्याचं बोलणं कुणाशी जरी झालं ते दोन्ही ठिकाणी तोच असल्यामुळे ते मौनच आहे. म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय त्याने तत्वता स्थगित. मी ते चांगले उपासाठी तेच सांगितलंय. मी माझ्याशी भेटतो, तू आत्मरूप मी आत्मरूप असं जसं सांगितलंय. तैसेची बुद्धी का दिठीत जे तो देखे ते देखणे दृश्य लोटी देखतीची दावी. तो डोळ्याने काही पाहायला लागला तर ते दृश्य बाजूलाच होतं आणि त्याला मीच दिसतो. आरिसे आधी जैसे देखतेची मृ दिसे तयाई देखणे तैसे मिळवी दृष्टे. दृश्य जाऊन या द्रष्टे द्रष्ट्याशीची जई भेटे ते एकलेपणे न गटे द्रष्टेपणाही. ते तर स्वप्नीची या प्रियाचे ओणी गेलं ठाईची दोन्ही न होईने. थोडक्यात हे लक्षात घ्यायचं की अनेक गोष्टीचे त्यांनी उदाहरण दिले. तैसा मी होऊनी देखते तो होऊ जाय दृश्याते ते दृश्य ने तिथे दृष्टत्वेसी. तसा तो मी झाला ना म्हणजे दृश्य म्हणून जर काही करायला गेला दाखवायला गेला तर लक्षात येतं दृष्टांत दृश्य दोन्ही एकच आहे. म्हणजे तो जे जे पाहतो त्याला वेगळं काही दिसतच नाही. मीच मला बघतोय असं त्याला दिसतं. बघा तैसा मी होऊनी देखते. हा रवी अंधारू प्रकाशिता. त्याला उदाहरण दिलंय की रवी अंधाराला बघायला गेला तर फक्त प्रकाशच शिल्लक राहतो. तिथं प्रकाश्य आणि त्याचा प्रकाश असं दोन्ही राहत नाही. ते दर्शन. मग देखिजे ना न दर्शनाची व्याख्या सांगितली. देखिजे ना न देखिजे हे दर्शन माझे साचोकार आहे. म्हणजे तो पाहतो आणि पाहत नाही. म्हणजे तो पाहिल्यानंतर काही वस्तू पाहू दे काही व्यक्ती पाहिल्यानंतर प्रकृती बाजूला सरते आणि मीच मला भेटतो. ह्याला दर्शन म्हणायचं. आपण जे जातो ना आमच्या ठिकाणी झालो दर्शन घेऊन आलो. काय दर्शन घेऊन येतो ते कसे दिसतात काय दिसतात कपडे काय घालतात हे दर्शन नाही. हे दर्शन म्हटल्यानंतर अशा तऱ्हेचे दर्शन आहे. पाहिल्याबरोबर त्याला मीच दिसतो. आणखीन एक त्याच्या पुढची स्थिती आहे जिथं जिथं माझी दृष्टी जाईल तिथं तोच एक आहे असा भाव होणं यालाही दर्शन म्हटलेलं आहे. त्यामुळे ही दर्शनाची आपण दर्शन घेतो ते दर्शन नाही. जो मला पुष्कळ येतं दर्शन घ्यायला यायचं तर दर्शन काय घ्यायचं हे दर्शन आहे. ते भलतयाई किती ती पदार्थाच्या भेटी दृष्ट दष्टा तिथा दृष्टी भोगितो सदा. भलतयाही पदार्थ कुठल्याही पदार्थाला बघायला जाऊ देतो. त्या कुठल्याही पदार्थाला बघायला गेला
तर दृश्य दृष्ट्यातीत दृष्टी भोगितो सदा. त्याची दृष्टी दृष्ट्या आणि दृश्य ह्याच्या पलीकडेच जाते. हे जे पाहणं पाहणारा जे आहे ना त्याच्या पलीकडेच तो जाऊन पोचतो, अशी त्याची स्थिती होते. आकाश जे आता काय होतं बघा तुम्ही, आकाश हे आकाशे दाटले न डळे जैसे. सगळीकडे आकाशच भरून राहिलेलं आहे. आता ते आकाश इकडं तिकडं ढळलं असं होईल का? अहो तेच भरलंय, ढळायला जागाच नाही कुठे. मी या आत्मेन आपण पे तैसे झाले तया, तसं त्याला झालेलं आहे. का झालं तर मी या आत्मेन आपण, त्याच्या आतमध्ये मीच भरून राहिलोय पूर्ण. त्याच्याकडे दुसरं काही जागाच नाही, सगळं आत मी भरून राहिलेलं आहे. तसं त्याचं झालं. आकाश जसं इकडे तिकडे होत नाही ना तसं मी आत भरलेला असल्यामुळे त्याला माझ्याखेरीज काही दिसतच नाही. त्याला आणखी पुढे दिल्या, कल्पांती उदक उदके रुंदिलिया वाहू टाके. कल्पांताला सगळीकडे पाणीच पाणी झालं. आता ते जाणार कुठं दुसरीकडे, जायला जागाच नाही, भरून राहिले सगळीकडे. तैसे आत्मेनी मी या कोंदला, तो माझ्यामुळे कोंदून भरलेला आहे. गोंदवलेकर महाराज म्हणायचं ना, पिंडीला कान लावा, काय येत आहे? श्रीराम जयराम जय जयराम. का? कोंदून भरलंय नाम तिथे, दुसरं काही उच्चारच नाही आहे काही. असं मी त्याच्यात कोंदून भरलेलो आहे सगळीकडे, जागाच नाही कुठे द्यायला. पावो आपण पया ओळखे केवी वन्नी आपण पा लागे, आपण पा पाणी रेगे स्नाना कैसे. आता पुढे यात्रेचं त्यांनी सांगितलंय बघा, पाणी स्नानाला गेलं असं काय आहे का? हे जसं नाही. म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे. घे मी पुढे बोलणार आहे, पुढे कर. म्हणून सर्व मी झालेपणे, सर्व मीच झाल्यामुळे त्याला आता येणं जाणं राहिलं नाही. त्यांना काही मिळवायचं म्हणून नाहीये, ते एकरूप होऊन गेले. आता लोकांना हा बोध देण्यासाठी ते जातात. शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे, तरी मी चितो तेणे मिशे भेटे तया. काही स्वभावानुसार काही करायला गेले, जेवायचं म्हणाले, ते जेवणामध्ये सुद्धा मीच त्यांना भेटतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म, मी ब्रह्म, तोही ब्रह्म, ज्याला देतोय ते ब्रह्म. त्यामुळे काही तो करायला गेला तर त्यात माझीच भेट होते. तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडित होता, मी या आत्मेनी मज पाहता मीच होय. आता हे कर्म आहे, हे मी करणार आहे असं काही नाही. आत्मेनी मज पाहता, कुठलेही पाहायला तो तर मीच होतो. पै दर्पणा ते दर्पण हे पाहिल्या न होणे, पुढे तसंच म्हटलंय त्याने. दीपा ते दीपे प्रकाश जय. आता दिव्याने दिवा प्रकाशला, म्हणजे त्याला प्रकाश दिला असं म्हणणार का? काही नाही, तोही दिवा आहे, हाही दिवा आहे. तैसे कर्म मिया कीजे, ते करणे कैसे. एकच झाल्यानंतर हे काम मी केलेलं आहे, मला फळ असं राहत नाही. तोच करतोय सगळं. कर्मही करीतची आहे, जै करावे हे भाष्य जाये, तै न करण्याची होय तयाचे केले. मी करतो ही भाषा संपल्यामुळे त्याचं जे करणं आहे ते न करल्यासारखंच आहे. उदंड करतोय जगाच्या कल्याणासाठी, पण मी केलं ही भाषाच नाही आहे. आपण एवढंच केलं की मी केलं, अहो मी केलंय. एवं क्रिया जात मी झालेपणे घडे काहीची न करणे, तयाचे नाव पूजणे खुडेचे माझे. पूजा कुठली ही बघा, सगळं क्रियाजात मीच झालेलो आहे, त्यामुळे काहीच करणं संभवत नाही. म्हणून ते अमृतानुभवात वेळेला एका डोंगरामध्ये सगळं काही खोदलेलं आहे, दगडामध्ये सगळं पूजा द्रव्य ते देवी ती सगळं काही तीच आहे, एकाच दगडाची आहे. त्यात भेद कसला आलाय? सगळंच तो आहे. कर्मही तोच आहे, करताही तोच आहे, ज्याच्यासाठी करतो तेही तोच आहे. त्यामुळे करणं केलं मी काही राहिलंच नाही तिथे. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, तो जिथं पाहिजे तिथं दर्शन. अद्वया मज गमन, तो चाले तेची. तो नुसता चालला, माझ्याकडे चाला, मी मंडईला जातो म्हणत नाही, तो तिथंच चाललेला आहे. कुठेही चालला तरी तो करी ते तुली पूजा. तो जे करील ती पूजाच असते. कारण सारखी दृष्टी
त्याच्याकडेच आहे ना. दृष्टीमध्ये दुसरं काहीच नाही आहे. हेतू प्रत्येक कर्माचा हा त्यालाच नेऊन पोचवणार आहे. कोणती क्रिया हातून घडली ते त्याच उद्देशाने, म्हणजे उद्देशाने ह्याचा अर्थ तिचंच जात आहे प्रत्येक. त्यामुळे मागं काही राहतच नाही त्याच्या. तो असं आहे. त्याची कपिध्वजा समाधी माझी, त्याचं नुसतं असणं जे आहे ना ती देखील समाधीच आहे. आपण समाधी लावायला जातो, समाधी जाऊ दे, साधं ध्यान लावायला. म्हणून ही स्थिती बघायची. जैसे कनकेशी काकणे असे जे अनन्यपणे तो भक्ती योगे येणे मजसी तैसा. तो भक्तीमुळे माझ्यासारखाच आहे. आता त्यांनी उदाहरण त्यांनी दिलंय. तंतुशी पटू मृत्तिकेशी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती हा आगवाची दृश्य जाती मज आपण पेया सुमती द्रष्टा ते जण. तिन्ही अवस्थांते ती दारे उपाद्युपेतकारे भावा बार रूप स्फुरे दृश्य जे ते आगवेची मी द्रष्टा. ऐंस्या बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुवटा धेंडा तो नाचे. जे सगळेच्या सगळे जे आहे असा बोध झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी काही करणं असं वेगळं राहत नाही. हे सगळ्या पुढचे दैसे जे आथी नाथी जेणे होय ज्ञेय स्फूर्ती ते ज्ञाताची मी. आणि पुढे त्यांनी मी कसा आहे अजू अजरू अक्षयू अपूर्व स्वादिमी सदोदितू सहजू पुराणू असा सगळा मी आहे. तर सगळ्या पुढच्या ऐसे आत्मत्वे मज एका ते अद्वय भक्ती जाणवणी निरुते हे सांगितले. शेईल यानंतर आपुले एक पुनवरे तेही तोवरी स्फुरे तयाशीची असे. हे सगळ्या पुढच्या ज्या ओळ्या आहेत ना हे सगळ्या लक्षात त्याची जी काही स्थिती आहे त्या स्थितीचं सगळं वर्णन आहे. पुढे एका म्हणतात ब्रह्मा आत्मा ईशू हे जे शब्द आहेत ना हे शब्द सुद्धा नाही आहेत कुठे. बघा त्यांनी म्हटलंय या बोला मोडे सौरसू न बोलणे आई पैसू नाही ते. न बोलणे ही न बोलवणी ते बोली जे तोंड भरवणी जाणीव नेणीव देऊन बुजी जे बोजू. हे सगळं पुढचं जे आहेत ना हे त्याच्यामध्ये कशा तऱ्हेनं त्याची स्थिती होते ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आणखी शेवटी या क्रमयोगाचा मोठेपण सांगितलं आहे. कुठून निघतो कुठंपर्यंत जातो अशा त्या सगळ्या पुढच्या ओव्या आहेत तेवढ्या आपण बघितल्या. एकदा मी साधारण अंदाज आपल्याला यावा म्हणून बघायचं. आता हे पुन्हा त्याचा अभ्यास करा शांतपणे, कारण पुढचं जे सगळं आहे सगळं अनुभवाचा भाग आहे हा. त्यामुळे किती जरी वर्णन केलं तरी देखील पुन्हा लक्षात येणार नाही. म्हणून तर शेवटचा जो श्लोक आहे तो अतिशय एक स्थिती सांगणार आहे. आणि मग त्या स्थितीवर ज्या संतांना आपण पाहिलं असेल त्यांचं जे वागणं बोलणं त्याला लावून पाहावं, मग त्याचा अर्थ लागतो. ते असं का बोलत होते, असं का करत होते, असे का वागत होते. आमच्या भाग्याने आम्हाला तसे सद्गुरू भेटले, पाहता आले, जवळून पाहता आले. त्यामुळे आपल्याला ह्या पोळ्यांचा अर्थ थोडाफार लागतो. हरिओम तत्सत. शावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.